फक्त गायी चारल्या नाही, खेळू होतो तो हा मामा, चेंडू लगोरी नाना परी खेळ खेळले हा मामा, पोरा हा मामा, उमरी वाजे गमामा, अबग दुबग तिबग पोरा, त्रिगुण खेळ मांडू, खेळे भोवरा ग बाई भोवरा, खेळ मांडला लगोरी, हे सगळे खेळ खेळले. सांगितलं सवंगड्यांनी कृष्णा, कांदी भार पोटी भूक, काय खेळायाची सुख, बहु झाली वनवन, पाय पिटी झाला शीनाता, झाली आता वेळ म्हणती अनाश दोऱ्या. अरे बाबा आता आमचा अंत बघू नको कृष्णा, भुका लागल्या रे, आता सगळ्यांना तुझा प्रसाद दे. वाटी आपुल्याने जे हसते याची वाट पाहतोय मी. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. सगळ्या गोपाळांना भगवंताने बसवलं, सांगितलं इथंच आहे एके ठाई काला. तो का म्हणे भावी काला, आता तुम्ही त्या यादीत बसलात, इथं तुम्हाला प्रसाद मिळणार आहे. तुम्ही या यादीत का बसलात, त्याचं कारण करती नामाचे चिंतन, घडी कानोबाचे ध्यान. कमालाकार कृती सगळ्यांना बसवलं आणि भगवंताने सगळ्यांच्या शिदोऱ्या खोलल्या, उघडल्या, त्यात आपली शिदोरी घातली आणि त्या हरिनामाचा खिचडी काला. खडकी सोडी येल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. परमात्मा स्वतः आपल्या हस्ते वाटायला तयार झाले. त्या काल्याचं वर्णन भगवत पूज्यपाद श्री शुकाचार्य करतात. सगळ्यांनी हात जोडा. बिभ्रत वेणुम जठर पठयो शृंगवेत्रेचे कक्षे, वामे पानो मसरून कवलम तत्फला निंगुलीषु, तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासैन नर्भविश्वे, स्वर्गे लोके मिशति बुभुजे, यज्ञ भोगबाल केली. पुंडली गबरदा श्री ज्ञानदेव श्रीमनादी शक्ती मुक्ताबाई की, सद्गुरु मोठे बाबा की, सद्गुरु जोग महाराज की. जो काला भगवंताने गोपाळांना दिला, वृंदावनात केला, तोच काला श्री ज्ञानदेवक संतांनी वाळवंटात केला, तोच काला मोठे बाबांनी या खानदेशात केला आणि तो प्रसाद घेण्याचे अधिकारी आपल्याला बनवलं. एके ठाई काला, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, पण विशेष हा लाभ संता संगे. म्हणून आता कुठेही जाऊ नका, त्या काल्याचाच प्रसाद आपण सगळ्यांनी घ्यावा. अजून प्रसाद वाटायची घाई कीर्तन करून आलो. येणाऱ्या काळात ज्यांनी आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केलं, त्या इंग्रजांवर आपण पैशाने राज्य करू शकत नाही, पण इंग्लंड या देशात, UK मध्ये, लंडन या शहरात विठोबाचे राज्यामान नित्य दिवाळी हे प्रमाण म्हणायला मात्र कीर्तनाच्या माध्यमातून मी आता लंडनला सुद्धा कीर्तनाला जातोय. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या सोहळ्याकरता शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या 30 डिसेंबरला श्री नरेंद्रभाई मोदीजी यांच्या आईची पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महाराष्ट्रामधल्या काही देशातल्या सन्माननीय मातांचा, कर्तबगार मातांचा तिथं समारंभ आहे, पुरस्कार आहे, सत्कार समारंभ आहे. त्यामध्ये महेंद्रसिंग धोनीची आई आहे, रामदेव बाबा यांची आई गुलाबो देवी आहे, सरिता फडणवीसजी, देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आई आहे, योगी आदित्यनाथांची आई आहे, सुनीता विल्यमची आई आहे, रामदेव बाबांची धीरेंद्र शर्मा शास्त्री त्यांची आई आहे. आणि योगायोगानं त्यांनी माझ्या आईला सुद्धा दिल्लीला तिथं निमंत्रित केलं आहे. तो केवळ माझ्या आईचा सन्मान नाही, एका ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या माऊलीचा सन्मान आहे, एका कीर्तनकाराच्या आईचा सन्मान आहे, मुक्ताबाई समवेत वारी करणाऱ्या एका माईचा सन्मान आहे. तोही सन्मान येणाऱ्या काळामध्ये आहे. तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आहे. प्रवास करता करता महाराष्ट्रभराचा प्रवास कधी झाला कळालं सुद्धा नाही, पण या तरुणांचं आणि विशेष तुम्हा सगळ्यांचं मार्गदर्शन, आदर, प्रेम खूप मोठं आहे. असंच प्रेम आमच्यावरती तुमचं सदोदित राहू दे हीच विनंती करतो. पत्रिकेवर जरा यजमान वाचले, मला वाटलं आपला उत्सव महाराज विनामानधना उत्सव आहे, पण ते यजमान वाचून जरा असं वाटलं तुम्ही ती तयारी केलेली, पण मी त्या तयारीनं इथं काही आलो नाही. तुमचे यजमान जरी असले तरी आजच्या कीर्तनाचं श्रीफळ आम्ही काही स्वीकारणार नाही ना, आम्हाला तुम्ही आग्रही ते करू नका. काही येतं या उत्सवात तुम्हाला कुठं घालता येईल ते या उत्सवात मात्र त्या यजमानांची भर घालावी. जे काय मोठे बाबांच्या करता येईल ते आपण करावं. परमेश्वरानं मला खूप दिलं आहे आणि बोधे बाबांनी, मोठे बाबांनी आमच्यावर खूप दिलं आहे. मला बोधे बाबांनी जे काही थोड्या कालावधीत दिलं ते मी जन्मभर विसरू शकत नाही. तसं मोठे बाबांनी मला वाढायचं भाग्य भेटलं. मी वाढली चपाती भाकरी बाबांना, पण मी वाढलं ही क्रिया एक, आणि त्या वाढण्यातून अन्नदाता सुखी भव, अन्न दुसऱ्याचं वाढणारं मी. मला मात्र बाबांनी आशीर्वाद दिला. माझ्यासारखं फकीराचं लेकरू आज देशाच्या बाहेर कीर्तन करतं, काय मागू आणखी माझ्या मोठे बाबांना. फक्त बाबांचा आशीर्वाद, तुम्हा सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद आमच्या सदैव सोबत राहू द्या एवढीच विनंती आम्ही तुम्हा सगळ्यांच्या चरणी करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. सगळे महाराज मंडळी आहेत, पूजनीय बाबा आहे, काही नावं माझ्याकडून राहण्याची शक्यता आहे, पण आपल्या सगळ्यांबद्दल माझ्या अंतःकरणात प्रेम आहे. संतांचं ऐका, आपलं भलं होईल.
4 पावलं ज्ञानोबारांकरता घाला. तेच ज्ञानोबारा संकट काळात हजारो पावलं टाकत आपल्या मदतीला आपल्या करता धावून येतील. पण संतांचं ऐकलं तर, अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा. काय परिणाम? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. सब एक साथ ताली. हो, सरांच्या वाटी बा, काळ बांधून येईल. सरांच्या वाटी
ताण घेता येतं किती नीट वागलो तरी 40% समाज आपल्या कायमच विरोधात आहे. ताण घेता कोणाचा? आनंदीत राहा, मस्तीत राहा. तरुणांना माझं सांगणं आहे, चांगले कपडे बिपडे, सोनं नाणं, ब्रँडेड जमिनी बिमिनी, गाड्या बिड्या एकदम मजबूत ठेवा. फक्त चोरी जारी, मांस मदिरा, सट्टा पत्ता, जुगाराचा दाग आपल्या आयुष्याला लागू देऊ नका. अरे कोणापुढं झुकायची वेळ तुम्हाला येणार नाही. आनंदी राहा, मस्तीत राहा, ज्ञानोबा तुकोबाऱ्यांवरती विश्वास ठेवून जीवन जगा. सिंहाची पिलं आहे आपण. महिला मंडळी लोळ घेऊ नका. आपला दरवाजा बंद करायचा आणि धनाधन नाचायचं. फक्त भांडे पाडू नका घरातले म्हणजे झालं. पण नाचताना गाताना ही क्रिया चालली कशासाठी असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर उदाहरण करणारं सांगा, ही क्रिया माझ्या पांडुरंगाच्या चरणासाठी चाललेली. गाऊ नाचो विठो तुझा करून वाद, जिकडे पाय तिकडे सर्वमय गोविंद. चला सगळ्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. झालेलं कीर्तन पुष्प मोठे बाबांच्या चरणावर बाबांनी स्वीकारावं. या लेकराचे शब्द गोड करून घ्यावे अशी प्रार्थना बाबांच्या चरणी करतो. आदिशक्ती मुक्ताबाईंबरोबर आपलं नातं अतूट ठेवा. जिथं मोठे बाबा आले, ज्या स्थानावर मोठे बाबा येऊन मुक्काम करायचे, तिथं आपण गेलं पाहिजे. मोठ्याच्या मागं आपण पाऊल घातलं पाहिजे. सगळ्यांनी मुक्ताईनगरची वारी करा. वक्ते बाबांचं, मोठे बाबांचं काय सख्य होतं, काय जिव्हाळा होता. फड परंपरा वक्ते बाबांनी मुक्ताबाईची सांभाळताना जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची 10 रुपयाची पावती पडली तरी काय आनंद मोठे बाबांच्या चेहऱ्यावर व्हायचा. संस्थेला कोणी काही दिलं की बाबांना खूप आनंद. आज बाबांना विजन असल्यामुळं संस्थेचं खूप मोठं कार्य देशभरात उभं राहिलेलं आहे. या सिंहाचा वाटा मोठे बाबांचा आहे. ती संस्थाही मान्य करते, सगळा उभा महाराष्ट्र मान्य करतो. मी त्या दिवशी शास्त्री बाबांजवळ बसलो, नामदेव महाराज शास्त्री. ते म्हटले, विशाल, अरे मोठे बाबांचे लय उपकार आहे माझ्यावर. मोठे बाबांनी मला संस्थेत ठेवलं. मोठे बाबांनी, मी काशीवरून आलो, शिकून आलो. काय मोठे बाबांचं अंतःकर. मोठे बाबांना वाटायचं संप्रदायाचे विद्यार्थी शिकलेले असावे, खूप विद्वत्ताभूषित असावे. बाबाचं अंतःकरण प्रेमळ होतं. त्याच अंतःकरणात आपण राहूया. तिथं राहण्यातच मजा आहे, आनंद आहे. त्या आनंदात रममानवा एवढी सगळ्यांना विनंती करतो. एक थोडीशी विनंती करतो, पत्रिकेवर पुढच्या वर्षीपासून मुक्ताबाईचा फोटो टाकत जा, म्हणजे आम्हालाही खूप मोठा आनंद होईल. आणि त्या आईसाहेबांच्या फोटोपेक्षा मोठे बाबांना तो फोटो बघून आनंद वाटेल. कारण या उत्तर महाराष्ट्राचं विभागाचं दैवतच संतत्वाच्या दृष्टीनं मुक्ताबाई आहे. आपण सगळे मुक्ताबाईंची लेकरं आहोत. बाबांना निश्चित आनंद होईल एवढी सगळ्यांच्या चरणी विनंती करतो. मोठ्या प्रेमानं म्हणा, मुक्ताबाई मुक्ताबाई. बोला बोला, मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई, श्री संत मुक्ताबाई, श्री संत मुक्ताबाई, जगन्माता मुक्ताबाई, जगन्माता मुक्ताबाई, योग माया मुक्ताबाई, योग माया मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, ब्रह्मचित्तला मुक्ताबाई, दासा ठाव जावा पाय, दासा ठाव जावा पाय, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. शिंके लावी अले दुरी होतो तिघाचा देवरी, तुम्ही वारे तोईकडे मुगा पसरोनी कडे, वाहती जाय शवनिका संग्रह, खाली बसा, खाली बसा. बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो, आला वाटो एकामेका वैतवनिका संगम, तुका मने भूमंडळी आम्ही बडी वीर गाला वाटो एकामेका वैतवनिका संगम, विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय, आ बोलिले जे पुरे वेडे वापुडे उतारी महाराई उतारिला दे